जिल्हावार बैठका आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्याच्याचबरोबर काही शेतकरी संघटना मित्र पक्ष अशा लोकांशी आम्ही बोलत आहोत, चर्चा करत आहोत. काही दिवसांपूर्वी पंढरपूरला अशी भूमी जी अतिशय पवित्र भूमी आहे, या महाराष्ट्रातून लाखो करोडो लोक दरवर्षी विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी तिथे येत असतात. चांगल्या भावनेतून येत असतात. सामान्य परिवारातल्या लोकांना कधीही तिथं जाऊन खोटं बोलणं, चुकीचं बोलणं याचं धाडस कधी होत नाही. काही दिवसांपूर्वी मी व माझ्याबरोबर 25 लोक अन्नत्याग आंदोलन तिथं करत होतो. त्याचं कारण 2 जूनला जेव्हा सरकारकडनं कर्जमाफीची घोषणा झाली, त्यांचा GR जेव्हा आम्ही वाचला, त्या GR मध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रामुख्याने 3 त्रुटी आहेत, ज्याच्यामध्ये 2019च्या कर्जमाफीची लिंकिंग करणं असेल, 50,000चं लिमिट ठेवणं असेल, आणि रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांना 25-26 आणि 26-27 ही अट टाकणं असेल. असे 3 मुद्दे अतिशय महत्वाचे त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये आहेत. एक तर पुण्यश्लोक देवी होळकरांचं नाव दिलं, त्यासाठी सरकारचं अभिनंदन केलं. पण या 3 अटी असल्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असं आम्हा सगळ्यांना तिथं जाणवतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव देऊन 70% लोकांवरचा अन्याय होणार असेल तर कुठं ना कुठंतरी एवढ्या मोठ्या महामानवाच्या नावाचा अपमान हे सरकार करून पाहते. आणि आम्हाला जेव्हा तिथं आंदोलन सुरत असताना महाजन साहेबांनी सरकारच्या वतीने शब्द दिला, हा तो असाच दिला नाही. तिथं आम्ही जेव्हा पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी तिथं मुख्यमंत्री साहेबांना फोन केला आणि फोनवर वेळ आपण 22 तारखेच्या आधीचे, म्हणजे अधिवेशन सुरू व्हायच्या आधीचे आपण तिथं देऊ असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला, महाजन साहेबांनी दिला. आणि त्यानंतर मग सामान्य परिवारातल्या एका वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीकडनं, कुटुंबाकडनं आम्ही आमचं आंदोलन तिथं सोडलं. पण 22 तारखेपर्यंत आम्हाला निरोप नाही. 22 तारखेला स्वतः मी जेव्हा अधिवेशनामध्ये गेलो तिथपर्यंत निरोप न मला, न शेतकरी नेत्यांना, न कोणाला तिथं मिळाला. जर पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये दिलेला शब्द पाळला जात नसेल तर मग अधिवेशनामध्ये याच्याबद्दलची चर्चा होऊन सुद्धा काही उपयोग नाही असं आम्हाला वाटलं. आम्ही जेव्हा इथं लोकांमध्ये फिरत होतो तेव्हा आमचे काही नेते, जयंत पाटील साहेब असतील व काही उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे आमदार सुद्धा तिथं बोलण्याचा प्रयत्न करत होते, बोलत होते. पण जे बर्ने मामा जे कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडनं असणारं उत्तर व त्याच्याचबरोबर आपले सहकार मंत्री पाटील साहेब त्यांच्याकडनं आलेलं उत्तर अतिशय थातूर मातूर उत्तर त्यांनी दिलं होतं. आणि कुठेतरी ते अप्रत्यक्षपणे हे सांगायचा प्रयत्न करत होते जे काय आहे ते मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये. सत्तेतले आमदार सुद्धा जेव्हा बोलत होते तेव्हा आमच्यावर टीका केली, सगळं झालं. आणि शेवटी येऊन ते एवढंच म्हणायचे 2019ची अट काढली तर बरं राहील. म्हणजे झालं असेल, सत्तेत असणाऱ्या आमदारांमध्ये सुद्धा कुठं ताकद राहिली नाही असं मला वाटतं. मुख्यमंत्री साहेबांना सगळेच घाबरतात आणि मग शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी लढायला दुर्दैवाने तिथं कुणी तयार नाही अशी भावना आहे. विरोधातले लढतात पण सत्तेतल्या बाबतीत मी बोलतो. पण शेवटी आमच्या समोर दुसरा कुठला पर्याय राहिला नाही. मराठवाड्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन शेतकऱ्याशी, पदाधिकाऱ्याशी तिथं बोलतोय. धाराशिव सकाळी झाला, आता लातूर, संध्याकाळी नांदेड, असे सर्व 8च्या 8 जिल्हे झाल्यानंतर ते 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खूप मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. आणि जोपर्यंत सरकारकडनं अधिवेशनात, कारण का आंदोलन होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अधिवेशन त्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये सुरू असेल, जोपर्यंत त्यांच्याकडनं शब्द दिला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला उठणार नाही अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी मिळून तिथं घेतलेली आहे. याच्यातच बोलत असताना सत्तेतले अनेक नेते बोलतात की जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, अतिवृष्टी झाली होती, तेव्हा आम्ही खूप मोठं पॅकेज हे जाहीर केलं होतं. तुम्हाला आठवत असेल 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर झालं होतं. तेव्हा लातूर जिल्ह्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये 5-1 लाख हेक्टरवर या आपल्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं. आणि त्यावेळेस आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती कुठेतरी सरकारकडनं मोठ्या प्रमाणात मदत ही दिली जावी. जर ट्रिगर असले असते, म्हणजे जी पीक विमा योजना जी पूर्वी 1 रुपयामध्ये मिळत होती
जी 2025ला बंद केली गेली ती जर असली असती, लातूर जिल्ह्यात मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला कमीत कमी 1500 कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं मिळू शकले असते. पण दुर्दैवाने चारीच्या चारी ट्रिगर काढले. आम्ही अधिवेशनात भांडलो, लढलो, पण आमचं कुठेही मान्य झालं नाही. आणि 31,000 कोटी रुपयाची मदत जी अतिवृष्टीच्या वेळेस सरकारने जाहीर केली होती, त्यात फक्त 11 ते 12,000 कोटी शेतकऱ्यांना पोहोचले. देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते 15,000 कोटी हे विमा कंपन्या देतील, पण दुर्दैवाने विमा कंपन्यांनी काहीही पैसे तिथं शेतकऱ्याला दिले नाहीत. आता आपण फक्त या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2023 खरीपमध्ये जे नुकसान झालं होतं आणि त्या अटी होते, ट्रिगर होते, म्हणून आपल्या या जिल्ह्याला 297 कोटी मिळाले होते 3 लाख शेतकऱ्याला. खरीप 2024 मध्ये नुकसान जे झालं होतं त्याच्यामध्ये 251 कोटी 1,82,000 शेतकऱ्याला मिळाले होते. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने खूप मोठं नुकसान झालं, शेतकऱ्याची अपेक्षा होती की विमा कंपन्याकडे मदत व्हावी, सरकारकडनं मदत व्हावी, तेव्हा 2025ला 19 कोटी रुपये फक्त विमा कंपनीकडनं तिथं दिले. म्हणजे नफाखोरी विमा कंपन्याची व्हावी, मदत आर्थिक त्यांना व्हावी, यासाठी त्यावेळेस सुद्धा सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. आणि कर्जमाफीच्या अंतर्गत आता सुद्धा इथं असणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या 36 ते 40 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होतो. म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही सर्वांनी मिळून हा लढा उभा केलेला आहे. त्यामुळे सरकारला पुनश्च एकदा मी विनंती करतो की कृपा करून तुम्ही या शेतकऱ्यांवर जी अडचण आलेली ती सोडवायची असेल तर पूर्णपणे सरसकट कर्जमाफी तिथं करण्यात यावी. आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर इथली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक चांगली असल्यामुळे बहुतांश निधी हा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मदतीने दिला गेला आहे. 2690 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये वाटण्यात आलेले आहे बँकेकडनं 2023-24 मध्ये. त्यातले 1738 कोटी एकूण 64% रक्कम ही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेकडनं दिली गेली आहे. आणि बाकी आकडा हा नॅशनलाइज बँकेचा आहे. तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर, आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर, धीरज देशमुख जे चेअरमन आहेत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे, त्यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत. बँकेत जाऊन चर्चा करून बँकेकडनं अजून काय आम्हाला माहिती मिळते, किती लोकांना न्याय मिळेल, किती लोकांवर अन्याय मिळेल, ती माहिती मिळाल्यानंतर नक्कीच ती माहिती आपल्या सर्वांना मी देईल. धन्यवाद. एक तर 12 लाख आकडा नाहीच आहे. तुम्ही समजून घ्या 2019ला 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. त्यातले 14 लाख शेतकरी हे कुठे ते रेग्युलर शेतकरी होते. मग 48 लाखातून 14 लाख जर आपण केले तर आकडा येतो 34 लाखाच्या आसपास. किती येतो? 34 लाखाच्या आसपास. मग 34 लाख शेतकऱ्यांचा आकडा तसाच सरसकट तिथं आहे. त्यामुळे 12 लाखाचा आकडा ते म्हणत असतील तर तो चुकीचा आहे. त्याच सरकारकडनं जो आकडा रेग्युलर शेतकऱ्यांचा दिलाय तोही चुकीचा आहे. 2017ला 14.5 लाख शेतकरी होते जे रेग्युलर होते. 2019ला 14 लाख होते जे रेग्युलर होते. आता सरकारने जो आकडा दाखवलाय तो 23 लाखाचा दाखवलाय, तो तेवढा नाहीये असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे काल निवेदन देत असताना थातूर मातूर उत्तर हे सहकार मंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण सांगतो की खरंच किती शेतकरी आहेत हा आकडा न कोऑपरेटिव्ह विभागाला माहितीये, न तिथे असणारी जी लीड बँक आहे त्या लीड बँकेला माहिती. असं गोंधळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे या जिल्ह्यामधला सुद्धा आकडा अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही. सोलापूरचा आकडा जो बाहेर आलाय 70% शेतकरी वंचित राहत आहेत या योजनेपासून. लातूर जिल्ह्याचा आकडा लवकरच तिथं जाहीर होईल, त्यातून आपल्याला कळेल की या जिल्ह्याचे किती राहतात. त्यामुळे खरं तर पाटील साहेब सहकार मंत्री आहेत, त्यांना सुद्धा कुठंच आकड्याची अंदाज नाही असं मला वाटतं. आणि सगळ्यांची कोची आणि अडचण एवढीच झालेली आहे, निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात अडकलाय. नक्कीच आम्ही जो म्हणतोय ते सगळे मान्य करतात, पण करायचं कसं, मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं कुणी, हा मात्र प्रश्न अनेक लोकांना पडल्यामुळे पुन्हा सगळे हतबल नेते झालेत, मंत्री हतबल झालेत असंच आम्हाला सगळ्यांना वाटतं. तुम्ही विदर्भी म्हणता आणि पंढरपूर, तुळजापूर, देवाला साकडं घालता. देव हा निर्णय देणार नाही, मुख्यमंत्र्याला सगळे घाबरतात. भावना काय असते? एक आध्यात्मिक भावना असते, एक स्वच्छ भावना असते. आता अयोध्याला जी मदत तुम्ही पण केली असेल तशी माझ्या परिवाराला सुद्धा मदत केलेली. आपली भावना काय होती? तो पैसा तिथे असणाऱ्या विकासासाठी वापरण्यात यावा. आता आपल्या भावनेतून आपण मदत केली, पण तिथे असणारे जे ट्रस्टी आहेत त्यांनी काय केलं तर त्याच्यात भ्रष्टाचार. आपली चांगली भावना ठेवली ही आपली जबाबदारी असते, आपली भूमिका असते.
तिथं जो गोंधळ झाला तो सरकारमध्ये असताना लोकांनी केला. तसंच उज्जैनमध्ये आपली भावना आहे, आम्ही तिथे दर्शनाला जातो, आपली भावना चांगली, सत्तेतले लोक तिथं उत्तमात करतात. आता आपण म्हणजे मी उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभला गेलो होतो, आता नाशिकला सुद्धा जाईल, पण नाशिकमध्ये जी कामं चालू आहेत तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दुर्दैवाने सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे शेतकरी जेव्हा देवाकडे जात असतो तेव्हा तिथं त्याची मनातली भावना चांगली असती, लोकांचं चांगलं व्हावं. आणि आम्ही जेव्हा देवासमोर तिथं बसलो होतो तेव्हा आम्ही देवाकडनं ताकद मागितली होती आणि आमची अपेक्षा होती की तिथं येणारे करोडो शेतकरी ज्यांना खऱ्या अर्थाने आज अडचणीत, आणि आज आपण बघितलं वारकरी संप्रदाय 99% शेतकरी आहे, त्या लोकांना न्याय मिळावा यासाठी पवित्र ठिकाणी आम्ही बसलो होतो. आता पवित्र ठिकाणी आम्ही बसून प्रामाणिकपणे राजकारण न करता 3 दिवसात आम्ही उठलो, कारण आम्हाला राजकारण करायचं नव्हतं आणि आम्ही आमच्या पक्षाचे जे नेते त्यांची नावं न देता शेतकरी नेत्यांना सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग करून घ्या. आम्ही त्या पवित्र भूमीमध्ये राजकारण केलं नाही. राजकारण कुणी केलं असेल तर सत्ताधाऱ्यांनी केलं. त्यामुळे नियतमध्ये कोणाच्या खोट असेल तर ते सत्ताधाऱ्यांच्या नियतमध्ये खोट आहे असं आमचं मत आहे.